नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवूया गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक। इथं आपण छान रसरशीत असे मोदक बनवलेले आहेत आणि संपूर्ण कृती आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे की जेणेकरून आपण पीठ कसं तयार करायचं, तांदूळ कसे धुवायचे, कोणते तांदूळ आपण ह्या पिठीसाठी वापरायचे आहेत उकडीच्या मोदकासाठी, ते सगळे आपण या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। चला तर वेळ न घालवता साहित्य कृती पाहूया। फार सुंदर रसरशीत कळीदार असे आपले मोदक तयार झाले आहेत। गणेश चतुर्थी जवळ येत आहे आणि गणेश चतुर्थीसाठी बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज आपण उकडीचे मोदक बनवत आहोत। इथं मी 3 वाट्या इंद्रायणी तांदूळ घेतला आणि 1 वाटी आंबेमोहर तांदूळ घेतला। तुम्हाला मी वाटी दाखवते। वाटीच्या मापाने मी इथं तांदूळ घेतलेले आहेत। सगळे मिळून वजनी प्रमाणामध्ये हे तांदूळ 1 किलो झालेले आहेत। अगदी चिकट होणारा भात, ज्या तांदळाचा भात चिकट, ह्या वाटीने मी तांदूळ घेतलेले आहेत। 3 वाट्या इंद्रायणी तांदूळ, 1 वाटी आंबेमोहर तांदूळ घेतला आहे मी। ज्या तांदळाचा भात चिकट होतो असेच तांदूळ आपल्याला इथं उकडीच्या मोदकासाठी घ्यायचे। तांदूळ स्वच्छ धुवायचे आणि सावलीला आपण पंख्याखाली किंवा सावलीला हे तांदूळ छान असे कडकडीत वाळवून घ्यायचे आहेत। हे पहा, पंख्याखाली चांगले कडकडीत तांदूळ वाळले की आपण गिरणीतून दळून आणायचे आणि हे जेव्हा तांदूळ आपण दळून आणतो तेव्हा एकदम बारीक, जेवढे तुम्हाला होतील तेवढे बारीक दळून आणा। हे पहा, एकदम जेवढे, आणि घरी जर तुम्ही घरच्या गिरणीमध्ये दळलात, घरघंटीमध्ये, तर 0 नंबरची चाळण लावा आणि मगच हे तांदूळ दळून घ्या। जेवढे तांदूळ तुम्ही बारीक दळून आणणार तेवढा आपला जो मोदक आहे तो फार छान होतो, बिघडत नाही, म्हणजे तुटत नाही, फाटत नाही, छान असे मोदक होतात। आता हे जी पिठी आपण करून आणलेली आहे तांदळाची, त्या पिठीतून मी 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे। पहा तुम्ही, 1.5 वाटी हे पीठ घेतलं। आपल्याला जेवढे मोदक करायचे आहेत तेवढं मी पीठ इथं घेतलेलं आहे आणि हे पीठ मी मैद्याच्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे। गिरणीतून जरी आपण दळून आणलं तरी पीठ मैद्याच्या चाळणीने चाळून घ्या, म्हणजे पिठी आपली फार छान होते। जेवढी पीठ जेवढं मऊ आपण दळून आणू तेवढं आपल्याला इथं मोदक फार छान येतात। आता आपण सारण करून घेऊया। कढईमध्ये 2 चमचे तूप घ्यायचं आणि तुपावरती 1 वाटी किसलेला नारळ आपण घ्यायचा आहे। 1-2 मिनिटासाठी हा किसलेला नारळ परतून घ्यायचा आणि अर्धी वाटी त्याच्यामध्ये गूळ घ्यायचा। गूळ छान बारीक चिरून घ्या तुम्ही किंवा किसून घ्या, म्हणजे पटकन हे जे सारण आहे हे पटकन होतं, वेळ लागत नाही। आता हा गूळ आणि हे खोबरं छान असं मस्तपैकी आपल्याला एकत्र करायचं आहे। पूर्णपणे हा गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे या खोबऱ्यामध्ये, पाहू शकत असाल तुम्ही। आणि गॅस आपल्याला मंद गॅसवरती हे सारण करून घ्यायचं आहे। गॅस फास्ट ठेवू नका, नाहीतर मग सारण खाली करपेल। 1 चमचा खसखस घेऊया आणि 1 चमचा खसखस घेऊन छान हे सारण सगळं परतून घ्यायचं। पूर्णपणे हे सारण कोरडं होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे। हे पहा, अगदी चिमूटभर मीठ घेतलेलं आहे सारणामध्ये मी। मीठ ऑप्शनल आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, नाही घेतलं तरी हे सारण फार छान होतं, पण 1 चिमूटभर मीठ घेतलं तर गोडाची चव अशी बॅलन्स होते आणि फार छान चवीला हे मोदक लागतात। 5 ते 6 मिनिटासाठी हे सारण आपल्याला मिडियम गॅसवरती परतून घ्यायचं। थोडंसं आपण इथं वेलची पावडर आणि जायफळ पावडर आपण घालणार आहे, त्यानेही आपलं सारण चवीला फार छान लागतं। आणि पाहू शकत असाल, एकदम सारण कोरडं होईपर्यंत, एकदमही कोरडं होऊन द्यायचं नाही, सारण आपल्याला मिडियम ठेवायचं आणि गॅस बंद करून हे सारण थंड करून घ्यायचं आहे। 1 चमचा वेलची पावडर आणि त्यातच आपण जायफळ पावडरही थोडीशी घेतली आहे। आता बऱ्यापैकी हे सारण आपलं सुक्कं झालेलं आहे। आता आपण बाजूला ठेवूया आणि मोदकाची उकड काढून घेऊया। फार छान चवीचे मोदक होतात। हे मोदक तर छान होतातच, पण अशा पद्धतीने जर तुम्ही मोदक केले तर अजिबात सुद्धा तुमचे मोदक बिघडणार नाहीत। रेसिपी अगदी परफेक्ट रेसिपी होईल। पहा तुम्ही, सारण किती छान झालंय आपलं, अगदी व्यवस्थित सारण झालंय, कढईला पूर्ण सोडलेलं आहे सारणाने। आता इथं एक नॉनस्टिक कढई घेतलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये 1 वाटी मी पाणी घेते, पाहू शकत असाल। आणि याच वाटीने आपल्याला 1.5 वाटी पीठ घ्यायचं आहे, तांदळाचं पीठ जे आपण दळून आणलं मोदकासाठी ते पीठ घ्यायचं, म्हणजे 1.5 वाटी पीठ आणि 1 वाटी पाणी घ्यायचं आहे आपल्याला उकडीला। या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 चमचा आपल्याला तूप घालायचं आहे। तूप घातल्याने आपल्या मोदकाला छान चकाकी येते
आणि आपलं जे मोदकाची उकड आहे तीसुद्धा मऊसूद फार छान होते. 1 चमचा फक्त तूप, त्याच्यापेक्षा जास्ती तूप वापरू नका. हे पहा, याच्यापेक्षा जास्ती तूप आपल्याला इथं वापरायचं नाही आहे. जे आता आपण पिठी करतो आहे मोदकाची, तेवढ्या पिठीमध्ये 12-13 मोदक आरामशीर होतात, व्यवस्थित होतात, मिडियम साईजचे. आता हे जे पीठ आपण चाळून घेतलेलं आहे, 1.5 वाटी पीठ घेतलं आणि मैद्याच्या चाळणीने, जी सोजीची चाळण असते बारीक एकदम, त्या चाळणीने आपण हे पीठ चाळून घेतलेलं आहे. 1.5 वाटी पीठ, 1 वाटी पाणी, आणि हे छान असं 5 मिनटासाठी आपल्याला एकसारखं हे मिश्रण परतून घ्यायचे. हे पहा, गॅस एकदम मंद ठेवायचा आणि मंद गॅसवरती उकळलेल्या पाण्यामध्ये हे पीठ घालायचं आणि उलटण्याच्या साह्याने 5 मिनटं असं छान एकसारखं करून घ्यायचं आहे. जरी अशा गाठी झाल्या तरी काही घाबरू नका, आपली उकड छान व्यवस्थित होते. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया, गॅस बंद करायचा आणि 5 मिनटासाठी हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे. 5 मिनिट झालेत. आता हे पीठ आपण परातीमध्ये काढून घेऊया. आणि जेवढं गरम गरम पीठ तुम्ही मळणार तेवढी आपली पिठी जी आहे मोदकाची उकड फार छान होते, अजिबात बिघडत नाही आणि मोदकही फार छान होतात, फाटत नाहीत, चिरत नाहीत मोदक. 1 ग्लास किंवा 1 पेला, अगदी वाटी चपट्या बुडाची वाटी किंवा पेला घ्यायचा आणि त्याने ह्या गाठी सगळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. पीठ गरम आहे, गरम पिठामध्ये हात घालू नका, हात भाजण्याचा संभव असतो. मग त्याच्यासाठी आपल्याला एखादं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्याने गाठी सगळ्या मोडून घ्यायच्या पिठाच्या गाठी मोडून झाल्या की हे पीठ आपल्याला अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. एका वाटीमध्ये मी पाणी घेतलं आहे, कोमट पाणी घेतलेलं आहे, गरम करून थोडंसं थंड झालेलं पाणी मी घेतलं आणि पाण्याचा हात घेत घेत आपल्याला हे सगळं पीठ मळून घ्यायचं आहे. दाखवते मी तुम्हाला, पहा, पाण्याचा हात घेत घेत हे जे पीठ आहे हे जास्ती घट्ट नाही आणि जास्ती पातळ नाही, अशा पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे. आणि जेवढं तुम्ही हे पीठ जोर लावून मळणार तेवढे मोदक आपले फार छान होतात. मेन म्हणजे मोदक करणं, जे पिठी आपण तांदळाच्या पिठाचे मोदक जेव्हा करतो तर ते मोदक फाटले नाही पाहिजेत किंवा त्याला चिरा नाही गेला पाहिजेत. जर असं तुम्हाला छान मऊसूद मोदक करायचे असतील तर तुम्हाला ही जी पिठी आहे तांदळाची, जी आपण उकड काढली, ती उकड व्यवस्थित मळून घेणं गरजेचं आहे. जेवढी उकड तुम्ही व्यवस्थित मळून घेणार तेवढे तुमचे मोदक अगदी परफेक्ट होणार आहेत. तर हे पहा, इथं मी दाखवते तुम्हाला. व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे पण कृती दाखवणे ही आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यामुळे पाण्याचा हात घेत, कोमट पाण्याचा हात घेत घेत आपल्याला ही जी पिठी आहे ही सगळी अशी मळून घ्यायची. ही उकड जी आपण केलेली आहे, छान असं तुम्ही पाहू शकत असाल, जेवढा जोर होईल तेवढा जोर लावून मी ही पिठी मळून घेत आहे. हे बघा, चांगले 7 ते 8 मिनटं हे पीठ आपल्याला जेवढं होईल तेवढं जोर लावून हाताने आपल्याला मळून घ्यायचं. आणि अशा प्रकारे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे, पाहू शकत असाल. हे पहा, छान अशी पिठीला आपल्या तारही सुटते आहे आणि अगदी व्यवस्थित असं हे पीठ अगदी लोण्यासारखं मऊसूद मळून झालेलं आहे. जास्ती घट्ट नाही, जास्ती पातळ नाही, मिडियम याच्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे कोमट पाण्याचा हात घेत घेत आपल्याला ही पिठी सगळी मळून घ्यायची. हा पहा, अशा प्रकारे आपण मोदकाचा हा गोळा करून घेतोय, बघतोय आपल्याला अजिबातसुद्धा कुठेही ह्या पिठाला आपल्या तडा गेला नाही किंवा पीठ चिरलं गेलं नाही. याचा अर्थ आपली ही जी उकड आहे ही उकड फार छान झालेली आहे आणि याचे मोदकही फार सुंदर होणार आहेत. मी तुम्हाला एक पारी करून दाखवते. हे पहा, मोदकाची पारी आपण करतोय आणि अगदी व्यवस्थित ही पारी आपली येत आहे. याचा अर्थ आपली जी उकड आहे ही उकड फार छान, अगदी जशी आपल्याला मोदकाला हवी आहे तशी झालेली आहे. आता हे पीठही आपण 5 मिनटासाठी झाकून ठेवूया. एखाद्या भांड्याच्या साह्याने झाका किंवा ओला कपडा याच्यावरती टाका. उघडं जर ठेवलं हे पीठ तर हवेने ह्याला ठिकऱ्या म्हणजे तडे जातात पिठाला, म्हणून पिठाला तडे जाऊ नयेत म्हणून झाकून ठेवा किंवा ओला कपडा त्याच्यावरती झाका. 5 मिनिट हे पीठ झाकून झालं की आपण मोदक करायला घेऊया. छान असं हे पीठ आपलं मोदकासाठी तयार झालेलं आहे, पाहू शकत असाल तुम्ही. आणि एक टीप इथं लक्षात ठेवा, कधीही उकडीचे मोदक करायचे झाले तर ज्या तांदळाचा भात चिकट होतो त्याच तांदळाची तुम्ही पिठी करा आणि दळून आणा. व्यवस्थित स्वच्छ धुवून सावलीखाली कडकडीत वाळवून आपण दळून आणायचे. आता इथं आपण मोदकाची पारी करून घेऊया. वाटीमध्ये तांदळाची पिठी घेतली आहे मी आणि तांदळाच्या पिठीचा हात घेत घेत मी इथं पारी करत आहे. हे पहा,
छान असे आपण आपले जसे गव्हाच्या पिठाचे मोदक करतो त्याची पारी करतो, किंवा पुरणपोळीसाठी आपण जशी वाटी करतो तसं पुरणपोळीचं जसं आपण उंडा भरतो तशा प्रकारे ही पारी आपल्याला करून घ्यायची आहे. पाहू शकत असाल तुम्ही पिठाचा हात घेत घेत, कारण ही पिठी उकड जी आहे ही उकड चिकट असते आणि हाताला आपल्या सतत चिकटत राहते आणि ही पारी आपल्याला व्यवस्थित करता येत नाही. म्हणून काय करायचं, थोडंसं पिठाचा हात घ्यायचा, तांदळाचं पीठ घ्यायचं, पिठाच्या बोटांना थोडंसं पीठ लावायचं आणि ही पारी अशा प्रकारे करून घ्यायची. आता नवीन शिकणाऱ्यांना जर ही पारी अशा प्रकारे येत नसेल तर तुम्ही पोळपाटावरती पारी लाटून घ्या आणि मग त्याचे मोदक भरा. आणि अजिबातच काही जमत नसेल तर आपण हे मोदक साच्यामध्ये करणार आहोत. साच्यामध्येही हे मोदक फार छान होतात, तुम्ही करून पहा. आता मी तुम्हाला पारी करून दाखवते. पिठीचा हात घेत घेत मी ही पारी वळत आहे, तुम्ही पाहू शकत असाल. आणि असं नाही आहे की ही एकदम पातळ व्हायला पाहिजे किंवा जाड नको, काहीही नाही. तुम्हाला ज्या प्रकारे जमत असेल त्या प्रकारे तुम्ही ही पारी करून घ्या. अगदी पातळ केली तर फारच छान, आणि पातळ जर जमत नसेल तर थोडीशी जाड ठेवली तरी काही फरक पडत नाही. मोदक छान चवीला होतात आपले. आणि हे पहा, अशा प्रकारे व्यवस्थित अशी ही पारी मी करून घेतलेली आहे अंगठ्याच्या साह्याने. आणि ही आपली जी 4 बोटं आहेत त्या बोटांच्या साह्याने हे असं फिरवत राहायचं आहे, सतत एकसारखं गोल फिरवत राहायचं आपल्याला, म्हणजे व्यवस्थित आपली पारी येते. तुम्ही करून बघा. नाही जमलं तर पोळपाटावरती लाटून घ्या आणि मग आपले मोदक भरा. आणि तेही नाही जमलं तर अगदी आपल्या साच्यामध्ये पीठ टाका, उकड टाका आणि मग तुम्ही मोदक करून घ्या. आता अशा प्रकारे ही पारी आपली करून झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये सारण घेऊया. हे पहा. आणि आता आपण याच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. हे पहा, छान अशा 3 बोटं घ्यायची आपली आणि 3 बोटाच्या साह्याने आपल्याला ह्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत मोदकाच्या. पाहू शकत असाल तुम्ही, फक्त 3 बोटांचा वापर करते मी. पहा, ही 3 बोटं घ्यायची आणि अगदी चिमटीत आपल्याला हे पीठ घ्यायचं आणि छान अशी ह्याची कळी करून घ्यायची आहे. हे पहा. आणि अशा प्रकारे आपल्या ह्या कळ्या करून झाल्या. अगदी 3-3 बोटाच्या चिमटीमध्ये ही कळी करून घ्यायची. अगदी छान अशा व्यवस्थित एकसारख्या ह्या कळ्या करून घ्यायच्या आणि एका डायरेक्शनमध्ये हा मोदक आपल्याला बंद करायचा आहे. अगदी हलक्या हाताने हा मोदक बंद करायचा. पाहू शकत असाल तुम्ही, अजिबातसुद्धा जोर लावू नका. शिस्तीत जेवढं होईल तेवढा हा मोदक आपल्याला भरायचा आहे. कारण ही जी उकड आहे ही उकड फार नाजूक असते. थोडासा जरी जास्ती जोरबीर पडला तर मोदक फुटण्याचा संभव असतो. म्हणून शिस्तीत जेवढं हलक्या हाताने होईल तेवढे मोदक भरून घ्या. एक्स्ट्राचं पीठ आपल्याला काढून टाकायचं आणि ही पहा, ही अशा प्रकारे कळी आपल्याला वरती करून घ्यायची आहे. आणि छान असा कळीदार आपला मोदक तुम्ही पाहू शकत असाल. सुबक कळीदार मोदक आपला तयार झाला आहे. पहा तुम्ही, सुंदर अशा कळ्या आपल्या मोदकाला पडलेल्या आहेत. थोडीशी जर तुम्हाला वाटलं तर हाताच्या साह्याने थोडासा असा एकसारखा करून घ्या आणि छान असे व्यवस्थित अशा प्रकारे जर तुम्ही मोदक केले, अशा प्रकारे जर तुम्ही पिठी दळून आणली तर तुमचे मोदक अजिबातसुद्धा बिघडणार नाहीत. छान असे मोदक होतील. हा एक झालेला आहे. मी आणखीन एक मोदक तुम्हाला करून दाखवते. अशा प्रकारे गोळा घ्यायचा आहे आणि जे मोदकाचं पीठ आहे आपलं किंवा उकड आपण करून घेतली ती तुम्ही झाकून ठेवा. उकड अजिबातसुद्धा उघडी ठेवू नका, नाहीतर त्याला चिरे पडतील. तर हे पहा, आता एक गोळा आणखीन घेतलेला आहे मी पारी करण्यासाठी. आणि अशा प्रकारे थोडंसं पाणी लावते मी बोटाला. पाणी लावा, तूप लावा किंवा मग पिठी लावा. तीन मधलं कुठलंही एक लावून तुम्ही ही पारी करू शकता. म्हणजे काय, हाताला आपल्या हे पीठ चिकटत नाही आणि आपली पारी व्यवस्थित येते. हे पहा, छान असं पाणी लावून आपल्याला ही पारी करते मी. पाणी कधी पाणी लावा किंवा मग पिठी लावा तांदळाची. आता थोडं थोडं पाणीच घेते मी. पाणी घेऊन ही पारी करत आहे, पण गरज पडली तर मी पिठीही घेणार आहे याच्यामध्ये. हे पहा, आणि 2-4 मोदक करून झाले की तुम्ही हात स्वच्छ धुवा आणि पुन्हा मोदकाला सुरुवात करा. एकदम 4 मोदकाने काय होतं, आपल्या हाताला चिकटपणा येतो आणि पुढचे मोदक व्यवस्थित होत नाहीत. हे पहा, मी थोडीशी पिठीही घेतली आहे हाताला. पहा, पिठी घ्या, पाणी घ्या, हाताला चिकटू नये म्हणून तुम्ही हे अशा प्रकारे पिठी किंवा पाणी घेऊन त्याची पारी करू शकता. हे पहा, ही पारी मी करते. थोडासा वेळ लागतो. आपण जे उकडीचे मोदक करतो तांदळाच्या मोदकाला थोडासा वेळ लागतो. गव्हाच्या पिठाचे मोदक पटपट होतात, कारण ते पीठ जास्त चिकट नसतं. हे पीठ चिकट असल्यामुळे थोडासा वेळ लागतो.
पण हे मोदकही फार छान होतात. गव्हाच्या पिठाचे मोदकही जर तुम्ही तळणीचे मोदक केलात तर खुसखुशीत सुंदर मोदक तळणीचेही होतात. आणि हे पहा, मी पारी कशा प्रकारे करते तुम्ही पाहू शकत असाल. अंगठा मी दोन्ही अंगठे दाबते आणि 4 बोटं घेऊन ते 4 बोटावरती मी ही पारी करून घेते. गोल फिरवत फिरवत पारी करायची आहे आपल्याला. आता आपण ह्या कळ्या करून घेऊया. हे पहा, छान अशा मोदकाच्या ह्या ज्या पाकळ्या आहेत किंवा कळ्या आहेत त्या आपण करून घेतोय. 3 बोटाच्या साह्याने बोटांना पिठी लावायची आणि पिठी लावून अशा प्रकारे आपल्याला ह्या पाकळ्या करून घ्यायच्यात. पहा, छान अशा सुंदर कळीदार मोदक होतात आपले. अजिबातसुद्धा जर पिठी तुमची उकड व्यवस्थित झाली तर हा मोदक अजिबात बिघडत नाही, व्यवस्थित मोदक होतो. फक्त इथं जे ह्या मोदकाचं जे कौशल्य आहे ते आपल्या पिठी करण्यावरती आहे. जी उकड आपण करतोय ती उकड करण्यावरती या संपूर्णपणे उकडीच्या मोदकाचं कौशल्य आहे. तर तुम्हाला जर उकड व्यवस्थित जमली तर तुमचा मोदक अजिबात बिघडणार नाही आणि तुम्हाला सहजरित्या मोदक येतील. हे सारण भरूया आणि पुन्हा एकदा एकाच डायरेक्शनमध्ये हलक्या हाताने हा मोदक आपल्याला फिरवून त्याची कळी मिटवून घ्यायचा आहे. मोदक हा पाहू शकत असाल, एका साईडला फक्त फिरवायचा, एका साईडने फिरवत फिरवत ह्या कळ्या मिटवायच्या आपल्याला आणि कळी मिटवत हे पहा, संपूर्ण मोदक आपण बंद केलेला आहे. एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते पीठ आपण काढून घेऊया. वरच्या साईडला जे पीठ येतं एक्स्ट्रा ते पीठ काढायचं आणि छोटीशी अशी कळी आपल्याला वरच्या साईडने करून घ्यायची आणि छान असा कळीदार मोदक हाही मी तुम्हाला दाखवते. मी सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे पण तुम्हाला ही गोष्ट समजायलाही पाहिजे. आणि पहा किती छान कळीदार मोदक आपला झालेला आहे, फार सुंदर, अप्रतिम. हे पहा, आता आपण साच्यामध्ये मोदक करून घेऊया. ज्यांना अशा प्रकारे मोदक जमणार नाहीत तर त्यांनी साच्यामध्ये हे मोदक केले तरीही तेवढ्याच चवीचे आणि तेवढेच सुंदर मोदक होतात आपले. आता आपण साचा घेऊया. हे पहा, इथं चाळण आहे, ही मोदक उकडायची चाळण आहे आणि ह्या चाळणीला मी खाली तूप लावून घेतले. संपूर्ण तूप लावलं आहे चाळणीला. तूप लावा किंवा तेल लावा आणि संपूर्ण तेलने किंवा तुपाने ही चाळण ग्रीस करायची आणि हे मोदक आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे सगळे मोदक आपल्याला करायचे आणि एकदम आपण ही चाळण उकडायला ठेवणार आहोत. जसे जसे मोदक तुम्ही चाळणीमध्ये ठेवत जाल तसा तसा एखादा ओला कपडा मोदकावरती झाका. काय होतं, हवेच्या संपर्कात जर हे मोदक आले तर ते तडकले जातात. संपूर्ण चाळण आपल्याला मोदक तयार करायचे, चाळणीमध्ये भरून घ्यायचे आणि मग ते उकडून घ्यायचे. आता इथं या साचा आपण मोदकाचा घेतलेला आहे. मोदकाच्या साच्याला आतल्या साईडने मी तूप लावलेलं आहे आणि आतल्या साईडने तूप लावून हा जो आपला उकड आहे ही उकड आपण साच्यामध्ये भरून घेतोय. पाहू शकत असाल तुम्ही. छान अशी उकडीचा असा गोळा करायचा, साच्यामध्ये भरायचा आणि एका बोटाच्या साह्याने पूर्ण असा खड्डा करायचा आहे आतमध्ये आपल्याला आणि संपूर्ण जे ही उकड आहे ही उकड आपल्याला त्या साच्याला चिकटवून घ्यायची आहे. छान अशी व्यवस्थित चिकटवून घ्या आतल्या बाजूने. एक बोट घालून मी, तुम्ही पाहू शकत असाल, एक बोट घालून मी ही पूर्णपणे ही जी उकड आहे ही साच्याला चिकटवून घेते. हे पहा, आणि आतल्या बाजूने जर तुम्ही तूप लावलं तर हा मोदक व्यवस्थित निघतो. तूप लावूनच तुम्ही हा जो पिठी आहे ही साच्यामध्ये घालायची आहे. आणि हे पहा, आता आपण सारण भरूया आणि सारण भरून हा मोदक आपल्याला खालच्या साईडने बंद करून घ्यायचा आहे. पाहू शकत असाल तुम्ही. छान असं व्यवस्थित सारण आपण भरलेलं आहे या जो आपण खड्डा केला त्याच्यामध्ये आणि पूर्ण मोदक हा आपण पॅक करून घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे पॅक करून घ्यायचा आहे मोदक आपल्याला. थोडंसं पिठीची गरज लागली तर थोडीशी पिठी घ्या तुम्ही, म्हणजे उकड जी आपण काढली त्या उकडीमधला थोडासा छोटासा पोर्शन घ्यायचा आणि तो असा खालच्या साईडने आपल्याला मोदकाला पॅक करायचा आहे. आता हा मोदक आपण साच्यातून काढून घेऊया. तुम्ही पाहू शकाल इतका सुंदर हा साच्याचा मोदकही होतो. आता कोणताही साचा, लहान हा माझ्याकडे आहे, हा छोटा साचा आहे, पण याच्यापेक्षा थोडासा मोठाही साचा येतो मीडियम साईजचा. तो साचाही तुम्ही घेऊ शकता, अगदी लहानही घेऊ, तुम्हाला जसं आवडतील तसे तुम्ही याचे मोदक काढू शकता. आणि पहा, आपला हा साच्यातला उकडीचा मोदक अप्रतिम फार छान झालेला आहे. पाहू शकत असाल तुम्ही. थोडंसं जर तुम्हाला वाटलं की वरचं जे आहे ते जास्ती होतंय पीठ तर काढून घ्या आणि त्याची बारीकशी अशी कळी करा. आणि पहा, छान असा आपला हा मोदकही तयार झाला आहे. पहा किती छान कळी पण आपण वरती काढली आहे, सुंदर.
आता हा मोदक ठेवूया. आणखी एक मोदक मी साच्यामध्ये तुम्हाला करून दाखवते. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ मोठा होतोय, पण त्याला पर्याय नाही आहे आपल्याला. तुम्हाला व्यवस्थित कळायला पाहिजे की हे मोदक आपण कशा प्रकारे करतोय, कशा प्रकारे करायचे, उकड कशा प्रकारे काढायची. मोदकाच्या साच्याला आपल्याला आतमधून तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि ही अशी पिठी घालायची आहे साच्यामध्ये. आणि हे पहा, छान असं हे आपण इथं खड्डा करून घ्यायचा आहे. साच्याला पूर्ण खड्डा करून घ्यायचा. तुपाचं बोट घ्या तुम्ही आणि तुपाचं बोट बोटाला तूप लावल्यानंतर हा जो उकड आहे किंवा हे जी पिठी आहे ही आपल्या हाताला चिकटत नाही. व्यवस्थित असं बोटाच्या साह्याने पूर्णपणे हे जी पिठी आहे ही आपल्याला साच्यामध्ये चिकटवून घ्यायची. छान असे आतल्या साईडने व्यवस्थित चिकटवून घ्यायची, खड्डा करून घ्यायचा. जेवढी तुम्ही दाबून चिकटवून घेणार तेवढा तुमचा मोदक साच्यामध्येही फार छान येतो. हे पहा, आता आपण सारण भरूया आणि सारण भरून हा मोदक आपल्याला खालच्या साईडने बंद करून टाकायचा आहे. हे पहा, जेवढं बसेल तेवढं सारण आपण याच्यामध्ये बसवून घेऊ. आणि छान असं सारण पूर्ण भरून झालं की खालच्या साईडने आपल्याला हा मोदक असा बंद करून टाकायचा आहे. थोडीशी हातावरती आपल्याला पिठी घ्यायची, दाखवते मी तुम्हाला. आणि ही पिठी वरच्या साईडने खालच्या साईडने हे पहा अशा प्रकारे लावून घ्यायची आणि हा मोदक इथं पॅक करून घ्यायचा आहे, असा बंद करून घ्यायचा. म्हणजे फुटत नाही. आपण जेव्हा चाळणीमध्ये उकडणार मोदक तेव्हा हे मोदक फुटत नाहीत. खालच्या बाजूने थोडासा जर उघडा राहिला तर मोदक फुटण्याचा संभव असतो. म्हणून काय करायचं, असा व्यवस्थित मोदक सगळा भरून घ्यायचा, व्यवस्थित खालच्या बाजूने बंद करायचा आणि मग आपण साच्यामधून हा मोदक काढून घ्यायचा आहे. पाहू शकत असाल मी किती व्यवस्थित असा साच्यामध्ये मोदक भरलेला आहे. आणि पहा तुम्ही, हा मोदकही अप्रतिम निघालेला आहे. पाहू शकता. अगदी तुम्हाला जर कळीदार मोदक हाताने कळी करता नाही आली, हाताने पारी करता नाही आली मोदकाची, तर एकतर तुम्ही लाटून करा आणि लाटून करताही नाही आली तर व्यवस्थित असं साच्यामध्ये हे पीठ भरून याचे तुम्ही तांदळाच्या उकडीचे मोदक करू शकता. फार सुंदर. हा पहा. आणि अशाच प्रकारे आता आपण सगळे मोदक करून घेऊया. पाहू शकत असाल तुम्ही, याच्यावरती मी सांगितल्याप्रमाणे मोदक करून ठेवा चाळणीवरती आणि वरून ओला कपडा झाकून घ्या, म्हणजे मोदकाला तडे जाणार नाहीत आपल्या. आणि चाळणीला छान असं तेल लावून घ्या. जर तुम्हाला केळीचं पान असेल तर केळीच्या पानावरती हे मोदक उकडून घ्या. पहा किती छान कळीदार मोदक आपला झालेला आहे. फार सुंदर. आणखीन एक मोदक दाखवते मी. कळ्या पाडून घेतल्या, सारण भरलं आणि हा मोदक एका डायरेक्शनमध्ये आपण बंद करत गेलेलो आहे. पहा तुम्ही, पूर्णपणे एकाच बाजूने फिरवत फिरवत हा मोदक आपल्याला बंद करून घ्यायचा. हे बघा, फार सुंदर. आणि उकड व्यवस्थित जमल्यामुळे आपले हे मोदकही फार छान आलेले आहेत. जेवढी उकड तुमची परफेक्ट होणार, जेवढी उकड तुम्ही व्यवस्थित काढून घेणार तेवढा हा मोदक छान येतो. हे बघा. आणि अशाच प्रकारे सगळे मोदक आपण करून घेऊया. पहा तुम्ही किती छान मोदक आपला येत आहे. सुंदर. अगदी जाड पारी एकदम पातळ पाहिजे असं काहीही नाही. तुम्हाला जसा जमेल तसा करा. जाड पारी केली तरीही हा मोदक चवीला छानच होतो, काही एवढा फरक पडत नाही त्याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे सगळे मोदक आपले करून झालेले आहेत. 1.5 वाटी आपण पिठी घेतली होती आणि 1.5 वाटी पिठीमध्ये आपण जवळजवळ 15 ते 16 मोदक आपले झालेले आहेत. साच्यामधले मोदक मी दाखवते तुम्हाला. हे पहा, साच्यामधले मोदकही फार छान झालेत आपले. आणि त्याच प्रकारे आपण हाताने केलेले मोदकही सुंदर झालेले आहेत. चाळणीला तेल लावून किंवा तूप लावून घ्यायचं आणि ही चाळण आपल्याला आता मोदक उकडायला ठेवून द्यायची. जर तुमच्याकडे केळीचं पान किंवा हळदीचं पान असेल तर हळदीच्या पानावरती किंवा केळीच्या पानावरती हे मोदक चाळणीमध्ये ते पान अंथरायचं आणि त्याच्यावरती हे मोदक ठेवायचे. आणि थोडंसं आपल्याला मोदकामध्ये अंतर ठेवायचं आहे, कारण जसे मोदक उकडतात तसे ते फुलतात, मग एकमेकाला चिकटण्याचा संभव असतो. म्हणून काय करायचं, थोडं थोडं अंतर ठेवायचं मोदकांमध्ये आणि मग हे मोदक उकडून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर मोदक पात्र असेल तर त्याच्यामध्ये हे मोदक फार छान उकडले जातात. आणि चाळणीमध्ये आता सध्या माझ्याकडे केळीचं किंवा हळदीचं पान उपलब्ध नाही म्हणून मी घातलं नाही. पण चाळणीमध्ये केळीचं किंवा हळदीचं पान अंथरा, त्याच्यावरती तूप लावा किंवा तेल लावा त्या पानाला आणि मग हे मोदक चाळणीवरती आपल्या पातेल्यात पाणी ठेवायचं आणि त्याच्यावरती उकडून घ्यायचे. पहा तुम्ही किती छान व्यवस्थित असे मोदक आपले बसलेले आहेत. थोड्या थोड्या अंतरावरती आपण हे ठेवलेले आहेत. खालच्या बाजूने तेल लावलं म्हणजे जरी उकडले तरी पटकन निघतात.
चाळणीला चिकटून बसत नाहीत मोदक हे. अगदी 12 ते 15 मिनटासाठी हे मोदक आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. एका पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे उकळायला. हे पहा, पाण्याला छान उकळी आली. आता आपण ही चाळण या पातेल्यावरती ठेवूया. हे पहा, आणि याच्यावरती आता झाकण ठेवायचं आहे आपल्याला. अगदी 12 ते 15 मिनटासाठी आपण हे मोदक छान उकडून घ्यायचे आहेत. मिडियम गॅस ठेवा आणि मिडियम गॅसवरती हे मोदक 12 मिनटासाठी किंवा 15 मिनटासाठी उकडून घ्या. हाताला पाणी लावायचं आणि पाणी लावून मग पाहायचं की आपले मोदक उकडले आहेत का. जर हाताला चिकटले नाही तर समजायचं आपले मोदक व्यवस्थित उकडले आहेत. आता 1-2 मिनटासाठी मी हे झाकण काढते. गॅस मिडियम आहे माझा. थोडासा गॅस 2 मिनटासाठी बंद केला. मी केसर लावायला विसरले. केसर मी मोदकावरती केसरच्या काड्या लावून घेते, कारण ह्या छान असे मोदक दिसायलाही केसरमुळे छान दिसतात. हे पहा, अगदी शोभा येते आपल्या मोदकाला केसरामुळे. फार छान मोदक दिसतात आपले. पांढरा शुभ्र मोदक आणि त्याच्यावरती केशरी कलरची केशराची काडी. अगदी सुंदर कॉम्बिनेशन दिसतं आणि मोदक फार छान दिसायला दिसतो हा. एक एक काडी करून आपल्याला मोदकाला लावून घ्यायची आहे. माझ्या लक्षात नव्हतं. 2 मिनटासाठी गॅस बंद केला मी, झाकण काढलं आणि हे केशर आपण मोदकाला लावून घेतो आहे. अगदी दुधामध्ये भिजवून जर तुम्ही केशरचं दूध एक थेंब जर मोदकावरती सोडलात तरी सुंदर हे मोदक दिसायला दिसतात. झाकण ठेवलं मी आणि 12 ते 15 मिनटासाठी हे मोदक आपले उकडून झालेले आहेत. आणि अप्रतिम पहा किती छान मोदक दिसत आहेत आपले. अगदी पांढरे शुभ्र आणि त्याच्यावरती केसर. फार सुंदर मोदक झालेले आहेत आणि दिसायलाही एवढे छान दिसत आहेत की पटकन उचलून खावासा वाटणारा मोदक आहे हा. पण गणपती बाप्पाला आपल्याला नैवेद्य दाखवायचा आणि मगच ह्या मोदकाचा स्वाद घ्यायचा आहे. आता ही चाळण आपण खाली काढून घेऊया. पातेल्यावरून चाळण आपल्याला खाली काढून घ्यायची. चाळण पूर्णपणे थंड झाली की हे मोदक आपल्याला काढून घ्यायचे आहेत. पहा, सुंदर मोदक दिसत आहेत. कुठेही मोदक आपला फाटला नाही, मोदकाला कुठेही तडा गेला नाही किंवा मोदक कुठेही आपला उकडून घेतला तरीही फुटला नाही. काही वेळेला मोदक फुटतात, त्यातून सारण बाहेर येतं. काही वेळेला मोदकाला तडे जातात. अशा प्रकारे आपले सगळे मोदक तयार झालेले आहेत. पहा, आणि ह्या गणेश चतुर्थीला तुम्ही अशा प्रकारे मोदक करून पहा आणि गणपती बाप्पाला तांदळाच्या उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवा. अप्रतिम चवीचे हे मोदक होतात. त्याचबरोबर जर व्यवस्थित उकड आली तर अजिबात हा पदार्थ आपला बिघडत नाही. फार छान, अगदी सहजरित्या कोणीही करू शकेल असे हे उकडीचे मोदक होतात. फार सुंदर मोदक होतात. करून तर पहा तुम्ही आणि गणपती बाप्पाला याचा नैवेद्य दाखवून पहा. दिसायलाही फार आपण केशर लावल्यामुळे मोदकाला आणखीन शोभा आली आपल्या आणि मोदक दिसायलाही फार छान दिसतात. आणि अशा प्रकारे आपले 1.5 वाटी पिठामध्ये 15 ते 16 मोदक तयार झालेले आहेत. आणि अशा प्रकारे करून पहा, गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा. फार छान. आता एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते. इथं माझ्याकडे केळीचं पान किंवा हळदीचं पान उपलब्ध नाही, पण हेच मोदक जर आपण केळीच्या पानावरती ठेवले आणि बाप्पाला नैवेद्य दाखवायचा, केळीच्या पानावरती ठेवायचे आणि गणपती बाप्पाला याचा नैवेद्य दाखवायचा. फार सुंदर. आता एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते. अगदी थोडं तूप घालायचं आपल्याला मोदकावरती. तूप घालून नैवेद्य दाखवून मग या मोदकाचा स्वाद आपण घ्यायचा आहे. हे पहा, अगदी घरचं गावरान तूप मी टाकत आहे मोदकावरती. प्रत्येक मोदकावरती मी तूप टाकते. तूप टाकल्याने पण याची चव फार वाढते. अप्रतिम चवीचे हे मोदक लागतात, कारण आपण सुवासिक तांदळाचे मोदक बनवलेले आहेत. सुवासिक तांदळाचं पीठ करून आणलं आणि त्याचे आपण मोदक बनवले, त्याच्यामुळे छान चवीचे हे मोदक होतात. एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते. मऊ लुसलुशीत आपले मोदक झालेले आहेत, पाहू शकत असाल. हे पहा, अगदी छान व्यवस्थित असं 1 सेकंदात आपला मोदक तुटला गेलेला आहे. हे पहा, आणि रसरशीत असा आपला मोदक तयार झालेला आहे. आणि अशा प्रकारे मोदक करून पहा, बाप्पाला नैवेद्य दाखवा, मोदकाची चव घेऊन पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.